नमस्कार. तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आष्टीत भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन. अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ. मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि जिल्हा प्रशासन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी आष्टी येथे संपन्न झाले. यावेळी त्यांनी आरोग्य सेवा ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत नागरिकांनी आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की मी आज प्रथमच बीड जिल्ह्यात आले असून या महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. निरोगी समाज ही देशाची खरी ताकद असून प्रत्येकाने आरोग्याबाबत सजग राहणे आवश्यक आहे. यावेळी आमदार सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघातील नागरिकांसाठी शासकीय मेडिकल कॉलेजची मान्यता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून लाखो गरजू रुग्णांना दिलासा दिल्याचे सांगितले. आष्टी मतदारसंघ हा ऊसतोड मजुरांचा भाग असल्याने येथे दर्जेदार आरोग्य सुविधांची मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आरोग्य जनजागृती, निरोगी जीवनशैली आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य क्षेत्रात विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली. या प्रसंगी माजी आमदार साहेबराव दरेकर, डॉक्टर एकनाथ पवार, डॉक्टर महेशदादा गायकवाड, प्राजक्ता धस, हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज शास्त्री, उपजिल्हाधिकारी हरीश धर्मिक, नगराध्यक्ष आयेशा इनायतुल्ला बेग, दीपाली जाधव, प्रतिमा गोडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब टेळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आमदार सुरेश धस यांनी मानले. नमस्कार, आपण पाहता तेज वार्ता न्यूज नेटवर्क. आज आपण आष्टी येथे मुख्यमंत्री मोफत आरोग्य शिबिर निमित्त आज आपण येथे आलेलो आहोत आणि येथे बऱ्याच प्रमाणात गर्दी जमलेली आहे. जसे की आपण पाहू शकता की आष्टी तालुक्यातील बऱ्याच लाभार्थींनी याचा लाभ घेतलेला आहे. आपण येथे ज्यांनी लाभ घेतलेला आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करू. सोबत एक लाभार्थी आहेत तर त्यांना आपण विचारू. तर आपण कशासाठी आलता तिथे? मी मुलीचे दात दाखवण्यासाठी आलतो. हे शिबिरामध्ये दाखवले. तर व्यवस्थित चेक केलंय का? हो, चेक केलंय आणि आता पुढील त्याचं नगर हॉस्पिटल मध्ये बोललोय, दंत कॉलेज मध्ये. आमची तपासणी एकदम व्यवस्थित झालेली आहे. एकदम चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केलेली आहे. तर गोळ्या वगैरे आपल्याला लिहून दिल्यात? गोळ्या लिहून दिल्यात. काय गोळ्या इथं भेटल्यात आणि काय म्हणले तुमच्या तिथं गेल्यानंतर सरकार दवाखान्यात गेल्यानंतर घ्या म्हणले. काय नाही झाले, व्यवस्थित तपासणी. तर आपल्यासोबत महाआरोग्य शिबिरातले स्वयंसेवक आहेत तर त्यांना आपण विचारणार होतो कशा प्रकारे इथे पार पडलेला आहे कार्यक्रम. तर कशा प्रकारे कार्यक्रम पार पडलेला आहे किंवा कसा रिस्पॉन्स आलेला आहे? आज या ठिकाणी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आपले आवडते सर्वांचेच आवडते माननीय सुरेश अण्णा धस यांच्या मार्फत हा जो वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आज या ठिकाणी जवळपास संपन्न होत आहे. आणि या ठिकाणी माझी भूमिका स्वयंसेवक या ठिकाणी होती. आम्ही सकाळी 7-7:30 वाजल्यापासून या ठिकाणी आम्ही प्रत्येक पेशंटला ज्या म्हणजे डॉक्टरांकडे जायचंय त्या डॉक्टरपाशी आम्ही त्यांना पोहोच करत होतो. अशा पद्धतीने चांगला आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद आतापर्यंत मिळालेला आहे. ठीक आहे. तर आपल्यासोबत काही स्पोर्ट्स आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर आपलं काय म्हणणं आहे? नमस्कार. प्रथमतः माझं नाव सुशील तांबे. मी टेनिस क्रिकेट असोसिएशन बीड येथे काम करतो. आमचे अध्यक्ष सुरेश अण्णा धस यांनी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक आरोग्य जनसेवक, आरोग्य दूत म्हणून हे शिबिर आयोजित केलं. फार वाड्यातोड्याचे, वस्तीवरचे
विविध भागातील जे खेळाडू आहेत आमचे, टेनिस क्रिकेट असतील, विविध खेळातील असतील, अण्णांचा आदेश होता की हे सर्व खेळाडू ज्यांना ज्यांना विविध आजार आहेत, ज्यांना ज्यांना गंभीर आजार आहेत, साधे काही हाडाचे प्रॉब्लेम असतील, कारण खेळताना इंजुरी होते, असे सर्व जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठीही हे शिबिर होतं. आणि मी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून इथं उपस्थित होतो. सगळ्यांना हे दिशादर्शन करणं इथं आल्यानंतर की कुठं कोणता विभाग आहे, काय आहे, हे सर्व विविध ठिकाणी विविध माणसं त्यांनी उभा केली होती. आणि फार उत्कृष्ट असो 30,000 ते 40,000 लोकांचं शिबिर हे इथं पार पडतं आमच्या आष्टी पाटोदा मतदारसंघामध्ये. ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. धन्यवाद. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने साहेब, डॉक्टर रामेश्वर भाव नाईक, डॉक्टर रितेश पाटील साहेब, माननीय साहेबराव नाना दरेकरजी, डॉक्टर रणजीत जगतापजी, डॉक्टर शैलेश जी, डॉक्टर अमेय ठाकूर, डॉक्टर संजीव, डॉक्टर सोळंकी साहेब, डॉक्टर गड्डाळ, श्रीमती प्राजक्ता सुरेश धस, आयशा बेग. कोणती जात पात धर्म आम्ही कधीही पाहिला नाही आणि साहेबांनी सुद्धा पाहिला नाही. आणि विशेष बाब म्हणून श्रीकर परदेशी साहेब आपल्याला मान्यता घ्यावी लागते. ते सुद्धा 1-1 लाख रुपये आम्ही आणतो. एका पेशंटला कमीत कमी 2 लाख रुपयाची मदत आम्ही करतो आणि काही पेशंटला लाखापर्यंत मदत त्या ठिकाणी होते. हा श्रीगोंदा तालुक्यातलं एक पेशंट आलंय, त्याला 9 कोटी रुपयाचं इन्फेक्शन लागतं. पण आम्ही घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आम्ही अजिबात घाबरत नाही. त्या पेशंटला सुद्धा आम्ही न्याय मिळवून देणार आणि वेळ पडली तर वहिनींकडे पण जाणार. वहिनी, तुम्ही आता जे महाराष्ट्राला. तेज वार्ता रिपोर्टर राजू गायकवाड सह सय्यद रिजवान आष्टी, बीड.